बाजूच्या ताईने ना कॉर्न दिले होते शेतातले आणि त्या म्हटलं काय बनवायचं खूप सारे होते, तर चला म्हटलं काहीतरी बनवूयात आपण. तर पहिल्यांदा इथे कांदा कट केला आहे, त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे, गाजर पण बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे, शिमला मिरची बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. जर तुम्हाला अजून भाज्या ॲड करायची असतील तर तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर इथे बटाटे मी 2 उकडायला ठेवले होते, ते छान उकडल्या गेलेले आहेत. उकडल्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. तर सगळ्या बटाट्यांची मी इथे साल काढून घेतलेली आहे. मी ते 2च बटाटे वापरलेले आहेत. तुम्हाला अजून खूप जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्तीचे बटाटे वापरू शकता. तर इथे 2 बटाट्याचं बनवणार आहे म्हणून 2 बटाटे छान उकडून घेतले, त्याच्यानंतर साल काढून घेतलं. तुम्ही मॅशरने मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण खिसून घेतलेले आहेत. पटापट खिसून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता कॉर्न जे आहे त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी कॉर्न कट करून घेते म्हणजे पटापट होईल. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, मिक्सरला लावून छान असं त्याचं पावडर करून घेणार आहे कॉर्नचं. त्याच्यानंतर मी इथे भरपूर साऱ्या भाज्या कट करून घेतल्या होत्या, ते टाकलेले आहेत. त्याच्यानंतर कॉर्न मिक्सरला लावून घेतले होते, ते टाकलेले आहेत. नंतर सुके मसाले टाकलेले आहेत, धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, लाल तिखट, हळद पावडर आणि आपल्याला वरून टाकायचं आहे मिरी पावडर. कोथिंबीर टाकलेली आहे. आता पूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी ते आपल्याला मिक्स होऊन एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. ते पाहू शकता अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे टिक्की बनवून घ्यायची आहे. तर ते बनवून घेतलेली आहे मी. छोट्या छोट्या तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही सर्कलसुद्धा बनवून एक गोळा म्हणजे लाडूसारखा एक गोळासुद्धा बनवून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला आता हे थोडंसं मी जास्त तेलात फ्राय करून घेणार नाही आहे, तर थोडंच तेल टाकलेलं आहे, 2 चमचे. त्याच्यानंतर त्या तेला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टिक्क्या टाकून छान अशा तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मी दोन्ही साईडने कलर छान कुरकुरीत येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. राहिलेले सुद्धा आपल्याला अशाच तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता भरपूर सारे रेडी झालेले आहेत. चवीला अप्रतिम लागतात, नक्की ट्राय करा. आणि खूप छान आतून ना सॉफ्ट झालेले आहेत आणि बाहेरून अशा क्रिस्पी झालेले आहेत. नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.